टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती, टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. थँक्यू सो मच डीजे आणि त्याचबरोबर थँक्यू सो मच अंकुश सर. आपण पाहू शकता ज्यांचा आवाज आजच्या रात्रीमध्ये आमच्या साथीनं आणि अगदी आपण बघाल सभापती चषकाच्या या तिसऱ्या रात्रीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतोय. जरूर आजच्या रात्रीतील आणखीन एक महत्त्वपूर्ण लढत आपल्या सर्वांच्या भेटीला येते आहे. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. दोन्ही टीमने एका एका सामन्यामध्ये विजय संपादित करून या सामन्यामध्ये प्रवेश घेतला आणि आता हे दोन्ही संघ आमने-सामने खेळण्याकरिता सज्ज होत आहेत. बॅटिंग करत असताना मैदानावरती पुन्हा एकदा टॉस जिंकल्यानंतर इथे आपण बघताय बीड टीमला आणि गोलंदाजीमध्ये बांसोली. सामना स्टार्ट. पहिला बॉल समोर आपण बघताय. लेन थोडीशी मागे ठेवली खेळपट्टीवरती. स्ट्रायकर बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजसला आपण पाहिलं, जिथे आता पहिला बॉल गोलंदाजी करत असताना मयूरकडून खूप चांगला बघायला मिळतो आहे. आजची रात्र जी ठराविक खूप चांगल्या पद्धतीनं सुरू राहिली आहे आणि जरूर मैदानावरती आज क्रिकेटही तितकंच चांगलं बघायला मजा येते आहे. 3 षटकाचा सामना आहे, त्यामुळे अधिकचं प्रेशर न घेता मैदानावरती फलंदाज अधिकचे आक्रमण करण्याचा विचार घेऊन मैदानावरती उतरले असेल आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करत असताना बांसोली संघ देखील हाच विचार करत असेल की धावा कमी द्यायच्या आहेत. फ्लड लाईट्स आपण बघू शकाल प्रकाश धोतातील ही स्पर्धा अशी मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे. हो, लोबा फुल टॉस होता. बाटाणी बॉलचा संपर्क नाहीये. खेळपट्टीमध्ये आपण बघू शकता सध्याच्या घडीला बरोबर हाही चेंडू खूप चांगल्या पद्धतीनं फेकतात गोलंदाज मयूर. याच दरम्यान आपण पाहाल सुस्वागतम 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 संतोषजी काटे आपण पाहू शकतायत. साहेबांचं शुभागमन होत असताना बघायला मिळत आहे. या साहेब आपलंही सरचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा आपली आणि स्पर्धा आपण पाहू शकतायत नक्कीच आपली हक्काची आहे, त्यामुळे पाहुण्यांचं आपण करूया सरचं स्वागत. साहेबांचं आगमन झालंय आणि त्यामिनित फलंदाजाने देखील आक्रमण दर्शवलंय. 6 येतोय. लगेचच आपण बघाल पाहुण्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर देत असताना पाहायला मिळतोय. माईच्या आपुलक्याची प्रेमळ छाल, त्याचबरोबर स्पर्धेचा मुवमेंट सन्मान चिन्ह देऊन आपण बघताय साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सभापती चषक काय आहे हे आज प्रत्येकाला कळून चुकलं असेल. बघा मित्रांनो, अनेक जण म्हणतात स्पर्धा भरवणं सोपं आहे, परंतु त्या आयोजकाला माहीत असं मेहनत किती घ्यावी लागते. आणि जरूर आपण पाहू शकाल आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये ही संपूर्ण स्पर्धा भरपूर चर्चेत आहे. मयूर गोलंदाजी करतायत. व्हाईट बॉलचा वापर मैदानावरती मयूर करतील. स्कोरबोर्डला 6. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आपण पाहू शकतायत आयुक्त 11 यंगस्टार्स बीड संघ जो मैदानामध्ये 1 सेट इनिंगचा खेळ सुरू आहे. हो, शॉर्ट ऑफ लेन लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता. समोर मैदानामध्ये तेजसला पुन्हा एकदा उलकावणी दिली आहे. डॉट बॉल. हे युद्ध भरपूर चांगल्याच पद्धतीनं बघायला मजा येणार आहे, कारण दोन्ही संघ आमने सामने जर पाहायला गेले तर कदाचित खेळले नसेल, परंतु एक एक विजय संपन्न करून या सामन्यामध्ये पदार्पित झाले आहेत. त्यामुळे मगाशीच मी सांगितलं होतं की हा सामना बघायला मजा येणार आहे. गोलंदाज मयूर ऑन बॉलिंग मार्क. हो, पुढे ठेवले बादशाह. टोकाला कनेक्शन घेत असताना आपण बघताय शॉर्ट सिली पॉइंटचे फिल्डर पोहोचले होते जवळ, परंतु लेंथ आपण पाहू शकतायत खूप चांगली होती गोलंदाजांची आणि झेल हा थोडासा पुढे राहिला आणि त्याचमुळे आपण बघताय अनसक्सेस मिळालं सक्सेस, जे मात्र सध्याच्या घडीला मैदानावरती गोलंदाजी करत असताना मयूरला जरूर मिळत आहे, पण एक सिंगलही मिळाली आहे बॅटिंग करणाऱ्या या सामन्यामध्ये बीड संघाला. ओ, सामना चांगला आहे. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि पॉवर प्ले म्हटलं मग कोपचा कोमचे आणि दुमडा दुमडी या दोन्ही गोष्टी घडतात. हाफ ट्रॅकर होता मिड विकेटला. स्ट्रोक दमदार 4. सभापती नारायण डामसे साहेबांच्या नावाने अमर लांगीने क्रिकेटचं ते केलंय. थँक्यू डीजे. सातत्यानं आपण बघू शकाल या स्पर्धेचे टायटल सॉंग्स जे आपण ऐकतोय जरूर आपण पाहाल. आदरणीय आपण पाहताय नारायणजी डामसे साहेबांच्या
संकल्पनेतून ऑर्गनायझिंग असलेली स्पर्धा आणि त्याचबरोबर अमरदादांचा भरपूर मोठा सपोर्ट जो मात्र या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येकी रात्रीमध्ये खरं तर नक्कीच सर्व काही मॅनेज गोष्टी करण्याकरिता आपण पाहिलेलं आहे. सल्यूट द्यावं लागेल खरं तर दादांच्या कार्याला आणि साहेबांच्याही कार्याला. चला नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळतोय कासारवाडी आणि त्यांच्या विपक्षात बांगारवाडी अशा पद्धतीचा सामना. चला दोन्ही टीम्स कॅप्टन रेडी ठेवा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. 12 तर बनल्यात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये बॅटिंग करणाऱ्या बीड संघाच्या स्कोरबोर्डला. सामना चांगला आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि त्यामध्ये आपण पाहू शकतोय आघाती फटका बेमिसाईल स्ट्रोक बॅट्समन तेजेशच्या बॅटमधून. आक्रमण 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 सिक्सर. या रायगड जिल्ह्यात या कर्जत शहरात संघ एक आजची रात्र ही ठराविक खूपच बघायला मजा येणार आहे. एक्सा पोलमधील तिसरा सामना मैदानावरती आपण पाहाल. रेग्युलर पोलमध्ये देखील आदिवासी संघ जे आपल्याला खेळत असताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे आज भरपूर चांगल्या मॅचेस ज्या मात्र आपण एन्जॉय करतोय. बॅटर चर्चेत आहे तेजस. हो हाफ ट्रॅकर पुढे एकदा आघाती फटका उडवला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि या सामन्यामध्ये आपण पाहताय गोलंदाजी करत असताना राजनला मेल महत्वाचा विकेट. T48 जसं प्रत्युत्तर दिलंय या गोलंदाजी करत असताना या बॅटलमध्ये राजन या गोलंदाजाने विकेट. अरे कोण रे आला तो कर्जतवाला. अरे कोण रे आला यो कोटिंब्या आला तो कशात कम नाही रे दादा कशात कम नाही रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. 18 धाबा धावफलकावरती सामन्यामध्ये बॅटिंग करतोय सध्या आयुक्त 11 यंगस्टार बीड संघ. गोलंदाजी करत असताना बांसोली टीमचा इथून चांगल्याच पद्धतीनं खेळ आपण मैदानावरती बघाल. प्रयत्न करावे लागतील कारण जो प्रयत्न करतो तो यशस्वी होतो. चला नेक्स्ट मॅच कासारवाडी आणि त्यांच्या विपक्षात आपण बघू शकता खेळ करत असताना बांगरवाडी संघ आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही टीम्स रेडी राहा. कॅप्टन तयार ठेवायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. उद्याच्या रात्रीमध्ये आपण पाहू शकाल विशेष करून नक्कीच फायनल नाईटमध्ये प्रेक्षणीय सामना आदिवासी रायगड आणि त्यांच्या विरोधात आदिवासी ठाणे अशा पद्धतीचा बघायला मिळेल. स्पर्धेला ज्यावेळेस सुरुवात झालेली आपण पाहिली त्यावेळेस देखील प्रेक्षणीय सामना आपण पाहिला होता ठाणे विपक्षात रायगड. आता सध्या तरी रेफर केलं जातं. व्हाईट बॉलसाठी आता DRS घेतलेला आहे. आपण पाहाल चेक केलं जाईल आणि जो उद्याचा सामना आपण पाहणार आहोत त्यामध्ये विशेष करून प्रेक्षकांसाठी भरपूर सारी पारितोषिकं आपण बघाल. लकी ड्रॉसाठी आपण बघताय एक फ्रीज आणि त्याचबरोबर 2 कूलर जे मात्र आपण देणार आहोत. लकी ड्रॉमध्ये भाग्य आपण पाहू शकतात गौरवशाली विजेत्यांना आणि त्याचबरोबर ऐवाझेल करिता 6,066 रुपयाचं पारितोषिक म्हणजे 666 हे पारितोषिक असेल. फेल डिलिव्हरी हो. राजन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतायत. खूप चांगला परफॉर्मन्स इथून राजन देतोय. बघा परीक्षा जरी कठीण प्रसंगांची असली तरी देखील यश तेव्हाच येतं जेव्हा स्वतःकडे लढण्याची हिंमत असते. मैदानामध्ये राजन इथून खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये मार पडला होता. या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मार पडला होता पण हिंमत हारली नाहीये राजनने. हो शॉर्ट ऑफ लेन पुढे एकदा बॅटची थोडीशी आतली टॉप एज शॉर्ट फाईन मध्ये खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आहे. अक्षरशः पडून धडपडून चांगलं क्षेत्ररक्षण त्यातल्या त्यात एक सिंगल जी या बॉलवरती मिळाली जाते. स्कोरबोर्ड 19. हळूहळू प्रेक्षक जे आपण पाहू शकताय प्रत्येकी प्रेक्षक कक्षामध्ये देखील आता आपल्याला दिसत आहेत. आणि क्रिकेट हा खेळ म्हटला मग प्रेक्षक आतोनात खरतर नक्कीच स्पर्धेला प्रेम देतात आणि नेहमीच म्हणतं क्रिकेट आणि प्रेक्षक यामध्ये एक अतोनात नातं असं आणि तेच नातं आज आपण बघू शकाल या सभापती चषकाच्या माध्यमातून जोपासलं जात आहे.
हो शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा आपण पाहाल पडल्यानंतर चेंडू हुलकावणी देत असताना बॅटर खेळपट्टीवरती आपण जरूर पाहिलं. फलंदाजाला हुलकावणी दिली, डॉट बॉल येतोय खेळपट्टीवरती. आपण पाहाल षटक क्रमांक 2चा खेळ संपतोय, जिथे 2 षटकांच्या समाप्तीमध्ये बॅटिंग करणारा आयुक्ता 11 यंगस्टार बीड संघ सध्या 1 विकेट 19 वरती पोहोचलाय. मॅच खूप चांगली आहे खेळपट्टीवरती. आपण पाहाल दोन्ही टीम्स आतापर्यंत बरोबरीचं क्रिकेट खेळत आहेत. पहिल्या षटकामध्ये इतक्या चांगल्या धाबा आल्या होत्या की तिथे वाटत होतं नक्कीच या बॅटलमध्ये 40-45 धाबा बनतील. पण दुसऱ्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली जबरदस्त, परफेक्ट चांगल्या नियंत्रणामध्ये षटक टाकलं आणि त्याच्यानंतर धाबाही थांबवल्यात. म्हणजे आपण बघाल बांसोली संघ देखील इथे कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. येस थँक्यू सो मच. इतर सन्मान या ठिकाणी केला जातोय. पिंगळा शेट यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अगदीच पिंगळा शेट यांचा इथुचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आयोजकांच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. इज थँक्यू. आणि बोलूया आपण मॅचकडं. त्या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला मिळेल तुझा प्रकाश बला सर. थँक्यू सो मच अंकुश सर. आपण बघू शकाल मैदानावरती आता लास्ट ओव्हरला सुरुवात राहिली आहे, जिथे आपण बघताय बॉलिंग ट्रॅकवरती ऋतिक गोलंदाजी करतायत. बांगरवाडी टीमचा बघा कॅप्टन या ठिकाणी बसवायचा आहे. बांगरवाडी टीम आपला कॅप्टन या ठिकाणी बसवा. येस थँक्यू. सामना खूप चांगला आहे मैदानामध्ये सध्या. हो शॉर्ट ऑफ लेंथ वाडिश लॉंगॉनमध्ये फटका खूप चांगल्या पद्धतीने ते ढकलला जातोय. सेकंड रनसाठी निघालेत. खूप चांगले प्रयत्न मैदानावरती दोन्ही बॅटर करतात. 2 रन्स ज्या इथून चांगल्याच पद्धतीने कन्वर्ट करतात. बॅटिंग करणाऱ्या सामन्यामध्ये बीड संघाचे बॅटर प्रवास सर मैदानावरती आपण पाहू शकता. दोन्ही टीमने नक्कीच खूप चांगला केलेला आहे या सामन्याकरिता. परंतु यशाचा झेंडा कोण मिरवणार हेही आपण काही क्षणामध्ये बघणार आहोत. जो जिंकणेल तो या स्पर्धेमधून आपण बघाल पुढे सहभाग घेत असताना पाहायला मिळणार आहे. आणि त्यामुळेच नॉकआउटची स्पर्धा म्हटली मग तुम्हाला जिंकणं तितकंच गरजेचं असतं. हो पुढे ठेवले कनेक्शन. वा रे वा चांगलं आहे. परंतु क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात ठेवलेत आणि आपण पाहाल अधुरा शॉट अधुरी कहाणी. आणि बॅटिंग करत असताना बॅट्समन महेंद्रबाद. मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा. साऱ्या कार्यकर्ते शहरात डंका वाजतोय नारायणराव दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणराव दादांचा. साऱ्या कार्यकर्ते शहरात डंका वाजतोय नारायणराव दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका. थँक्यू डीजे. काय झैल पकडलाय जबरदस्त परफेक्ट. आपण पाहू शकता प्रवास हा खूप दूरवरचा होता, परंतु प्रयत्न हे पर्सेंटेजमधून आपण पाहिले क्षेत्ररक्षकांकडून. आणि सामन्यामध्ये आपण बघताय 22ला 2 विकेट बॅटिंग करणाऱ्या या सामन्यामध्ये बघायला मिळतोय बीड संघ. नवीन बॅट्समन आता फलंदाजीसाठी आपण बघताय नितीन धुळे खेळपट्टीवरती दाखल होतोय. लिफ्टी बॅटर मैदानावरती इंटर राहिलाय. सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना ऋतिक आतापर्यंत 3 बॉलवरती या स्पेलमध्ये खूप चर्चेत राहिलेला आहे. परंतु नक्कीच खेळपट्टीवरती आता लेफ्टी बॅटर नितीन. शॉर्ट ऑफ लेन समोर एक्सा कव्हरमध्ये आपण बघू शकता फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. सेकंडसाठी निघाले आहेत. समोर थ्रो थोडासा लेझी आहे आणि त्याच कारणासह आता 2 धाबा ज्या इथून सक्सेस क्षेत्रामधून बटोरल्या जात आहेत. धावी भरपूर महत्त्वाचे. क्रिकेटचा खेळ म्हटला मग 1-1 रन्स तुमचं भविष्य कधी उज्ज्वल करेल आणि कधी भंग करेल हे क्रिकेटचाच ठरवत असतो. आणि आपण पाहू शकाल सध्या या सामन्यामध्ये रन्स इम्पॉर्टंट आहे आणि त्या गोष्टीला महत्त्व देत आहेत. बॅटिंग करत असताना बीड टीमचे बॅटर बांसोली संघ गोलंदाजी करतोय. सर थोडंसं थांबवतो आपण. टॉस त्या ठिकाणी संपन्न करतोय. टॉस बॉक्समध्ये अजिंक्य गभारे यांच्या शुभास्थ आपण टॉस त्या ठिकाणी संपन्न करतोय. एका बाजूला कासारवाडी संघ आहे आणि त्यांच्या विरोधात आहे अर्थातच बांगरवाडी संघ. टॉस जिंकलाय टीम कासारवाडी. गणेश निर्णय काय असेल सर्वप्रथम या मॅचमध्ये? आम्ही सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू. फिल्डिंग करायची. समोरच्या टीम बरोबर कधी मॅच झाली का? नाही, सरप्राईज आहे. सासरवाडी इज्जतीत खेळावं लागेल. नक्कीच फिल्डिंग करायची. खऱ्या अर्थानं अगदीच बांगरवाडी संघ एक ताकदवान संघ आहे या विभागामध्ये. बऱ्याच बोलबाला या संघाचा. खऱ्या अर्थानं गोलंदाजी करायची आहे. किती धावापर्यंत रोखलं जाईल आता? 40च्या आत.
40च्या आतमध्ये आज कुठले गोलंदाज आहे ज्यांच्यावरती जास्त विश्वास दाखवला जाईल की त्यांची गोलंदाजी आज फार चांगली राहील त्यांच्या माध्यमातून कुठले असे गोलंदाज आहे की ज्यांच्यावरती विश्वास असेल? सर्वप्रथम तर आमचा प्रदीप जो कासारवाडी संघाचा हुकमी एक्का म्हणून ओळखला जात होतो. त्यानंतर एक नवीनच गोलंदाज आम्हाला आमच्या भेटीस आला मंथन. त्यानंतर लेदर क्रिकेटमध्ये सध्या खूप फॉर्ममध्ये रमेश. 3 गोलंदाज पुरेसे आहेत. एकंदरीत सभापतीचे चषक आणि अर्थातच अमरदंदा लांगे यांच्या या स्पर्धेविषयी 2 शब्द काय म्हणशील? अमरदादाचं तर खूप खूप कौतुक, ज्यांनी आम्हाला इथे संधी दिली. खरं तर खूप मोठं संकट असतं एंट्री फी भरणं. आमचा पाठीराखा विष्णू डुमना तसेच अमरदादा या दोघांच्या मदतीने आज आम्ही इथे खेळायला आम्हाला संधी जी मिळाली आहे त्या सुवर्ण संधीचं आम्ही या संधीचा आम्ही आनंद घेऊ आणि इतरांनाही प्रोत्साहन करू की संधी दिलेली त्याचं सोनं कसं केलं जातं, अशा प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू सो मच गणेश. सर्वप्रथम आपण या ठिकाणी जाऊया. बांगरवाडी संघाचा कॅप्टन टॉस गमावलेला आहे. सर्वप्रथम बॅटिंग करायच्या. किती धावापर्यंत आज टार्गेट सेट केलं जाईल? 65 ते 70 पर्यंत टार्गेट सेट करू आम्ही. 65 ते 70. आज कुठल्या फलंदाजावरती जास्त विश्वास दाखवला जाईल? कवी बांगारे, नरेश गावंडा, माधू बांगारे. एकंदरीत आयोजनाविषयी 2 शब्द काय असतील? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्हाला इथं संधी अमरदा यांनी दिली, यांचं खूप कौतुक करतोय की त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेत नाही दोन्ही संघांना देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा बोलूया कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आवाज ऐकायला मिळतोय अर्थातच प्रकाश बाला सरांचा. त्याचबरोबर आपण जाऊया डीजेकडे. पहिला इनिंगचा खेळ त्या ठिकाणी समाप्त झाला आणि डीजेला देऊया आपण एक संधी. समाजसेवक गोरगरिबांचा आहे दिलदार मोठ्या मनाचा. समाजसेवक गोरगरिबांचा साऱ्या कार्यकर्ते शहरात डंका वाजतोय नारेंडाचे दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय. थँक्यू सो मच. अगदी आपण बघाल अंकुश सर जरूर चालू सामन्यामधील पहिला इनिंगचा खेळ संपन्न राहिला आहे. पुढचाही सामना तितका जबरदस्त बघायला मिळेल आणि अगदी आपण बघताय टार्गेट या सामन्यामध्ये 28 धाबेचं टार्गेट इथे बनवलेलं आहे. बट जी 2 धाबेची पेनल्टी आहे ती पेनल्टी इथे मायनस केली गेली. आपण पाहाल बीड संघाचा 12th मॅन जर्सी स्कोडमध्ये नाही आहे, त्यामुळे टार्गेट या सामन्यामध्ये 27 धाबेचा असेल. आणि आता मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं सूचना येते आहे, यामधून जो जिंकेल तो उद्याच्या रात्रीमध्ये फायनल नाईटमध्ये ठीक 7 वाजता एक्झॅक्ट 6ला आपण रिपोर्टिंग करायचं आणि 7ला तो पहिला सामना आपण खेळवणार आहोत. म्हणजेच मार्केवाडी संघाच्या विरोधात यामधून विनिंग संघ खेळेल. सामना खूप जबरदस्त आहे. 18 बॉल 27 धाबेचं टार्गेट चेस होईल की अनसक्सेस हे ऐकवण्यासाठी कमेंट्री बॉक्समध्ये करूया बदलाव आणि जोडले जातात आमचे साथी समालोचक अंकुजी निरगुडा सर. थँक्यू. थँक्यू सो मच प्रकाश पाला सर. अगदीच आपण पाहतोय की बरेचसं लांबून आज या स्पर्धेसाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि फार गोड आवाज त्यांचा आपल्याला या स्पर्धेमध्ये आपल्याला अगदीच पाहायला मिळतोय. अगदी प्रेक्षकांना मनमुक्त करणारा त्यांचा आवाज अगदी अच्छा नाईट रंजन सुंगलेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच फार चांगलं व्यक्तिमत्व आणि बरेच लांबून आज या स्पर्धेसाठी त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यांचं आपण करूया वेलकम स्वागत. पहिल्या बॉलवरती इथून मी तर म्हणेन विकेट गमावली बॅटिंग करत असताना टीम क्रॉस बॅटनं केल्याचा प्रयत्न या ठिकाणी अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क त्या ठिकाणी झालाच नाहीये आणि इथून मात्र सर लेग बाईकची बाईक
पंच इशारा करतात बाईकचं त्या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल धाप या ठिकाणी पाहायला मिळते. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या मॅचमध्ये मी तर म्हणेन धाबा बनल्या होत्या. सर्वप्रथम 26 बनला 27चा पाठलाग सध्या चालू आहे. परंतु या बॉल भरती मात्र सिंगल आल्यानंतर हा चेंडू आपण तर या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंच करत आहेत. अगदी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाज नितीनला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती थोडीशी दिशा येईल. गोलंदाजी अगदी लेग स्टंपला अगदीच मी तर म्हणेन ऑब्स्टिकला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. परंतु अगदी लेग स्टंपच्या वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. या वेळेस मात्र चेंडू हवेमध्ये बराच काल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले होते. परंतु पुन्हा एकदा त्या ठिकाणी चुका झाल्या. मी तर म्हणेन कॅच पकडणं फार इम्पॉर्टंट होतं, फार महत्त्वाचं होतं. परंतु इथेही मात्र जेल मात्र निसटलाय खेळाडूच्या हातामधून आणि या चेंडूवरती मिळल्या जातील 2 धाबा. पॉवर प्लेमध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी मी तर म्हणेन गोलंदाज नितीनच्या पाहायला मिळते. अगदीच मोठे फटके पाठवून वंचित ठेवलं मी तर म्हणेन या षटकामध्ये. अगदीच चांगली लेंथ चांगल्या लाईनवरती गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी गोलंदाज नितीनच्या माध्यमातून सुरुवातीला मी तर म्हणेन चांगल्या लेंथवरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील रिक्स चोरटे दाब घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र सक्सेस ठरले जातात. पुन्हा एकदा याही बॉलवरती खऱ्या अर्थानं सिंगल दाब आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबलनं सतत प्रभास चालू आहे. आपण पाहतोय पॉवर प्लेमध्ये एकही मोठा फटका अजून आपल्याला पाहायला मिळालेला नाही. चांगली सुरुवात मी तर म्हणेन इथून गोलंदाज या षटकामध्ये करत असताना आपण पाहतो बीड संघाने धाबा थोडंसं मी तर म्हणेन कमी बनवलं होतं. परंतु गोलंदाजीमध्ये आता तो दमखम इथून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज नितीन या पहिल्या षटकामध्ये पॉवर फुल गोलंदाजी राहिली सध्या त्याची आपल्याला या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. शॉर्ट पिच लेंथ बुक करायचं होतं फटका या ठिकाणी ताकद थोडीशी कमी पडले मी तर म्हणेन या ठिकाणी. परंतु क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी कुणीही नव्हता. नॉर्मन लान्समध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. याही बॉलवरती फक्त 2 धाबा याही चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. 2-2-2 अशा दोन्ही चेंडूवरती आपल्याला धाबा येत असताना आपण पाहतो टीमची टोटल धाबा संख्या जाऊ पोहोचेल 7. या धाबा संख्येवरती 27 बनवायच्यात. इतर आता आपण विचार केला तर या चेंडू षटकातला शेवटचा बॉल सध्या शिल्लक असावा. पॉवर प्लेमध्ये अगदी धापा कुठंतरी रोखल्यात गोलंदाज नितीन. या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी चांगल्या लेन टप्प्यावरती वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी सध्या चालू आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदीच पाहायला मिळतोय. परंतु पुन्हा एकदा पण ते इशारा करतायत त्या ठिकाणी आणि याही बॉलवरती पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. चोरटी धाब या ठिकाणी पुन्हा एकदा घेतली जाते. टीमची थोडं धाबासंख्या धावपटल्यावरती जाऊन पोहोचेल 8 वरती. अगदी शांत क्रिकेट मधाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळतं. पॉवर प्लेमध्ये बघा गोलंदाजी आपण जर पाहिली तर बाईकच्या बऱ्याच धाबा आपण येत असताना पहिल्या षटकामध्ये टीमची टोटल धाबा धावपटल्यावरती आपण विचार केला तर 8 बनल्यात येणार. आता 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात. त्या अर्थातच 19 धाबा 12मध्ये 19 धाबा. समीकरण इतकं मोठं नाही आहे, इतकं कठीण देखील नाही आहे. परंतु इथून प्रयत्न करावे लागतील. बीड संघाची गोलंदाजी आपण उल्लेख करत आलो. ती गोलंदाजी फार चांगली आहे. या गोलंदाज पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिली होती की गोलंदाजीमध्ये त्यांना सामना जिंकला होता आणि तीच गोलंदाजी जर का याही षटकामध्ये राहिली तर कदाचित इथून आज सामना त्यांच्या बाजून खरं तर आपल्याला पाहायला मिळत. 12 चेंडू 19 धाबांचं संख्येचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जेवणला आपण पाहतोय 12मध्ये 19 बनवायचं. फुल टॉस बॉल अगदी कनेक्शन पाहावं लागेल मिड विकेटला. इथून पकडला जाईल जेल आणि संपलाय खेळ. फलंदाज देणेचा गरिबांचा आहे दिलदार मोठ्या मनाचा. समाजसेवक गोर गरिबांचा साऱ्या कार्यसत शहरात डंका वाजतोय नारायण डापसे दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायण
थँक्यू डिझे. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॅट्समन महेशला आपण पाहतोय. येणाऱ्या आता 11 बॉल आणि विजयासाठी 19 धावा संख्येची गरज आहे. 11 मध्ये 19 धावा. अजूनही मी तर म्हणेन इथून एखाद 2 विकेट जर आल्या तर नक्कीच थोडंसं दबाव या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु जायंट टेक्स्टनं सध्या गोलंदाजी केली जाते. अगदीच चांगली लेंथ, चांगल्या लाईनवरती विकेटसाठी मी तर म्हणेन प्रयत्न फार चांगले आपल्याला पाहायला मिळतात आणि विकेटने हा सामना जिंकला जाऊ शकतो हे बोलकलं आता बीड संघाने. त्यामुळे इथून अगदी विकेट टेकिंग गोलंदाजी केली जाते. अगदी स्टंपची लाईनमध्ये गोलंदाजी आपल्याला वारंवार पाहायला मिळते. हाही चेंडू फार चांगला अगदी स्टंपच्या अगदी जवळून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. येणाऱ्या आता 10 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा संख्येची गरज. बघा जसे डॉट बॉल जातील ना तसं आता प्रेशर आता वाढणार आहे. परंतु इथून यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेट किपरच्या माध्यमातून पुन्हा एकदा चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी चांगला चेंडू होता. लेग स्टंपच्या भरून जाणारा चेंडू खऱ्या अर्थानं, परंतु विकेट किपरच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याकडे चुका पाहायला मिळत आहेत. आणि इथून देखील 1 धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय रामदादा लोकरे यांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. आणि या सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय नाम गवारे यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. क्रॉस बॅटनं ऑब्स्टिकला जाऊन खेळलाय, फटका बनवलाय, परंतु क्षेत्ररक्षक अगदी त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि अजून एक विकेटचं पतन. फलंदाज यावेळेस मयूर होतो या चेंडूवरती बाद. खेळाया जमती टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. 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 थँक्यू टू थँक्यू सो मच. 8 चेंडू आणि आता 18 धावा संख्येची गरज आहे. सामना बघा सुरुवातीला असं वाटलं होतं की या धाबा सहजरीतीने बनल्या जातील, परंतु या षटकामध्ये अगदी फार चांगली गोलंदाजी जयशी राहिली आहे. आणि त्यामुळे कुठेतरी आता सामना थोडंसं कठीण बनत चाललाय. 8 चेंडू आणि 18 धावा संख्येची गरज आहे. 8 मध्ये 18 जुडी. त्या 5 मध्ये मी तर म्हणेन ना धावा थोडेसं जरूर कठीण वाटतात, परंतु एखादा मोठा फटका या सामन्याला मी तर म्हणेन कलाटी देऊन जाईल. या सामन्याचं गणित फलटवेल. परंतु नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॅट्समन राजन यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु पंच त्या ठिकाणी बोलले जातात. वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी केला जातोय. ऑब्स्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल या ठिकाणी दंडित केलं जाते गोलंदाज जयला. आणि इथून बंदची धाप आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल धाबा संख्या धावपटलामध्ये जाऊन पोहोचेल त्या अर्थातच 10 या धाबा संख्येवरती. समीकरण थोडंसं आता मी तर म्हणेन आवकमध्ये येत असताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ते येणाऱ्या बॉल शिल्लक असतील सर डॉट बॉल आहे. सर हा डॉट बॉल आहे का? लगेच पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो डॉट बॉल पाहायला मिळतो. समीकरण थोडंसं या ठिकाणी बदललं जात आहे. आता शेवटचे बॉल शिल्लक असतील 7 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 17 धावांची. फटका चांगला आहे, अप्रतिम, परंतु उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक
लॉंग ऑफला पकडला जेल आणि संपला जाईल खेळ फलंदाजाचा. अजून एक विकेट. अमर लांगीन क्रिकेटचं ते केलंय आयोजन. लाखा लाखाची आओ बक्षीस बघा तिथं लाविती. लाखा लाखाची आओ बक्षीस बघा तिथं लाविती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण. थँक्यू टू सर, थँक्यू सो मच. चला स्पीडअप घ्या. बघा विनंती असेल शेवटच्या आता 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात. त्या अर्थातच 17 धाबा. 6 मध्ये 17चं समीकरण असेल. अगदी अशुभ आकडा आहे. आपण पाहतोय 17 म्हटल्यानंतर अगदीच आकडा बराच कचरादायक असतो. 6 मध्ये 17ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज भूषणला बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. नेक्स्ट मॅच फार चांगली आपल्याला पाहायला मिळेल. अगदी यावेळीचा फटका उंच गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदीच 2 ते 3 क्षेत्ररक्षक पोहोचले होते, परंतु जेलसाठी प्रयत्न त्या ठिकाणी अगदीच एकही खेळाडूने केले नाहीये. अगदी जमिनीला दाण होतोय आज चेंडू. मी तर म्हणेन जेलसाठी प्रयत्न केले असते कदाचित इथून जेल बनला गेलं असतं. चान्स बनले गेली असती, परंतु इथून बॉलवरती 2 धाबा जरूर आपल्याला प्राप्त केल्या जात आहेत. पाच चेंडू आणि 15चं समीकरण आहे. अगदीच एखादं 2 मोठे फटके जर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर मॅच फार चांगली पाहायला मिळेल. परंतु इथून ज्या पद्धतीने गोलंदाजी केली सुरुवातीपासून बीड संघानं अगदीच चांगली लेंथ वरती चांगल्या लाईन वरती गोलंदाजी राहिली आहे. त्यामुळे इथून हा फटका अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये आणि त्याला फेकून दिलंय मिड विकेट सीमारेषा पार. मॅक्झिमम हिट षटकार. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. और नारायण डामसे आला दादा कोशिंबे. थँक्यू दिस फलंदाज बराच वेळानंतर हा षटकार फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहतोय. महेशच्या बॅटमधून हा षटकार आला निर्णायक क्षणी. शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 9 धाबांची. 4 मध्ये 9 धाबांचं समीकरण. इथून महेशवरती आता जबाबदारी फार मोठी असेल. महेशनं त्या पद्धतीनं ज्या अपेक्षा दाखवल्यात संघाला अगदी त्या अपेक्षा इथून पूर्ण केल्या जातील. 4 मध्ये 9 धाबा संख्येची गरज आहे. हो, यावेळेस फटका चांगला आहे, परंतु उंची जास्त लांबी कमी. मिड विकेट रिजन मध्ये झेल कॅरी केलाय आणि ही महत्वाची विकेट. या ठिकाणी अजून एक धक्का. फलंदाज महेश होईल हा चेंडू वरती पाहत. आला दादा कोशिंबे वाला. नारायण डामसे आला दादा कोशिंबे वाला. नारायण डामसे आला दादा कोशिंबे वाला. थँक्यू टू से. शेवटच्या आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 9 धाबांची. 3 चेंडू 9 धाबा. इथून समीकरण आता थोडंसं कठीण बनत चाललं, परंतु एखादा षटकार एखादा चौकार या मॅचला पुन्हा एकदा गलाटी देईल. या मॅचचं गणित पलटवेल. परंतु नवीन फलंदाज आपण पाहतोय कुशलला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या त्या 9 धाबा. शॉर्ट पिच बॉल अगदीच अतिरिक्त बॉम्ब झाला. चेंडू पडल्यानंतर सरळ अगदीच नाकाच्या जवळून हा चेंडू इथून ब्रश झाला. जणू काही एखादा गुलाबाच्या फुलाचा वास घेतोय
असं जणू काही हा चेंडू लँड होतोय. फलंदाजाला अगदी सरप्राईज केला मी तर म्हणेन त्या ठिकाणी आणि सरळ निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतं. समीकरण बदललं जाईल आता. 2 चेंडू आणि 9 धाबा. कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे इथून आता धाबा तुम्हाला कंपल्सरी बनवणं फार महत्त्वाचं असेल. हा चेंडू फार महत्त्वाचा आहे. क्या बात आहे. मी समोरच्या दिशेनं अगदी पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली चेंडूनं सरळ बीट करत चाललाय फलंदाजाला. इथून पंचांचा निर्णय आला पण आता चॅलेंज केलाय अर्थात बॅटिंग करणाऱ्या टीमनं व्हाईट बॉलसाठी. आता रिफर केलाय तिसऱ्या पंचांकडं. लगेच डेफिनेटली चेक केलं जाईल. आणि इट हॅज फेल्ड डेलिव्हरी. डॉट बॉल असेल. शेवटचा एक चेंडू आता शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. 9 धावांची गरज असेल. मी तर म्हणेन या मॅचमध्ये बघा जो कुठलाही संघ जिंकेल त्याने उद्याच्या रात्रीमध्ये तब्बल 6 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायच्या. 6:30ला पहिला चेंडू तुमचा पडला जाईल याची आपण नोंद घ्यायची, दक्षता घ्यायची. शेवटचा बॉल खोलात टाकला होता. अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु इथून मिड विकेट रिझनमध्ये चेंडू सीमारेखा पार चाललाय 4 धाब्यांसाठी आणि इथून हा सामना 5 धाब्याने गमावा लागतोय. तो अर्थातच आपण पाहतोय आणि हा सामना जिंकलाय बीड संघाड हॅडलक टीम. आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटमधून तब्बल घरच्यांच्या रक्तात नाही. चूक करू नका हलक्यात घ्यायची. चूक करू नका हलक्यात घ्यायची. कुणाच्या बसकी पात नाही हो डामसे साहेबांना टक्कर द्यायची. नाही बसकी पात नारायण डामसे साहेबांना टक्कर